Yesterday I saw. Come with me and walk from Thane to Dadar. So come with me from Kothurad to Pimpri. सिन्स आय एम नॉट अन एक्सरसाइज फ्रीक, मला जे कम्फर्टेबल वाटलं ते मी घातलं. अर्थात प्लॅनचा श्री गणेशा चहा पिऊन करण्यात आला. So we've started the walk at around 10:50 and you might be wondering why so late. Well, it is definitely not because I woke up late or I was overthinking a lot about the plan, but it is because it is really cold in Pune right now. Even at this point, people are wearing sweaters and everything. कर्वे रोडला लागल्यावर पाण्याची बॉटल घेतली वजन कमी ठेवायला. Karve Road pollution. I'll be joining Law College Road now. So the next time I see the metro will be at Kasarwadi. मला आता खरं तर जोरदार सर्दी झाली आहे आणि तुम्हाला वाटत असेल की हा निर्णय का घेतला, तर माझ्या अंगात जे स्फुरण चढून आले आणि जी शौर्य करायची इच्छा निर्माण झाली त्याला अनुसरून हा निर्णय घेतला गेला आहे माझ्याकडून. इन शॉर्ट, फॉर द प्लॉट. आज 30 डिसेंबर आहे आणि उद्या वर्ष संपत आहे, तर त्याच्या आधी काहीतरी करायचं म्हणून हे करत आहे. जस्ट लाईक दिस हेअर कट. लॉ कॉलेज रोडवर मस्त ड्रामा बघितला. FTI आहे. Sun has gotten pretty up, so I'll be wearing a cap from now on. बाल भारती. SB रोडवर प्रचंड ऊन होतं, सावली नव्हती आणि चढ उतार होता. सो युनिव्हर्सिटी रोडला लागायच्या आधी लिंबू सरबताचा ब्रेक घेतला. You also might have realized that I'm not wearing any heads at TWS. That is because I want this journey to be stimulationless but also insightful. The year is about to end and I just want to look around, see what type of lives people are having and record them a bit. आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे स्थानक आले आहे, परंतु आपल्याला चालत राहायचं आहे, तर सर्व यात्रियांनी चालत राहावे. गणेश खिंड रोड हा आतापर्यंत सगळ्यात जास्त कम्फर्टेबल रस्ता होता. दुपारचे 12 वाजले असून सुद्धा जवळपास सगळा रस्ता सावलीमध्ये होता. इकडे एक अजून भारी गोष्ट पण दिसली. I just saw something really interesting. I am currently at Children's Traffic Park. इकडे रिअल वर्ल्डचं इमिटेशन करून छोटे छोटे सिग्नल, स्ट्रीट लॅम्प्स, बस स्टॉप्स, वन वेज, चौक सगळं बांधलं होतं लहान मुलांना शिकायला. ते खूप भारी वाटलं. That guy is literally peeing right next to a park. औंध फाटा लागायच्या आधी अजून एक ब्रेक घेतला जिकडे पाणी प्यायला आणि एक केळं सुद्धा खाल्लं. ह्यानंतर थोडाच वेळ औंध रोडवर होतो आणि त्यानंतर स्पायसर रोडवर लागलो, जो बराच काळ टिकला. स्पायसर रोड लांब होताच, पण जराही सावली नव्हती पूर्ण रस्त्यावर. There's no shade. There's no shade, I repeat. इकडे सगळा वस्तीचा भाग होता आणि गोठा, वीट भट्टी अशा गोष्टी पण दिसल्या. यानंतर मुळा नदी ओलांडून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जुनी सांगवी विभागात प्रवेश केला. Grabbing my phone a little harder. तर दुपारचा 1 वाजून गेला होता आणि जरी पिंपरीत आलो असलो तरी डेस्टिनेशन पिंपरीचं मेट्रो स्टेशन होतं, त्यामुळे अजून बरंच चालायचं होतं. सांगवीत आल्यावर सुद्धा कुठे सावली नव्हती आणि आता जोरदार भूक लागायला सुद्धा सुरुवात झाली होती. तर तिकडेच एका बस स्टॉप पाशी थांबून एक केळं खाल्ली. It is so tempting. जुनी सांगवी ओलांडून आता नवी सांगवीमध्ये आलो होतो. नटसम्राट निळू फुले रंगमंदिर. नंतर या घंटांचा आवाज ऐकून आय गेव इन टू द टेम्पटेशन. गन्ने का जूस. गन्ने का जूस, बडा गिलास. आता चालण्याचे थोडे साईड इफेक्ट दिसायला लागले होते, but the journey was far from finished. Because my soldiers do not buckle or yield when faced with the फाटके मोजे. What did bro do to them? Do you remember the Glucon-D ad where the sun is like sucking the energy out of little kids? Sounds sus. I kind of feel like the sun is doing the same thing to me. While I was on my way. Mythical location full, guys. There's Nick Fury, Hawkeye. There's a dinosaur in there. I have to visit this. We are doing a side quest. This garden is too good looking not to visit. I was literally there and I walked like the entire park and took the wrong path. Anyways,
This is a short vlog of Jijamata Udyan. Whoa, 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 whoa. There's an imposter among us. Whoa, 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 whoa. Nice. Whoa. We got Avengers, Black Widow, Iron Man, Thor, Hulk, our favorite Nick Fury. You thought I was going to say something else, right? Look, they made a stool for Joe Mama. We are at our river number 3, which is the Pavna River. आता 2 वाजायला येणार होते आणि मी कासरवाडी भागात आलो. Who's going to tell them? For a long time, I have had no shade. This is like really bad, honestly. पण आता हायवे जवळ आला असल्यामुळे ब्रेक लगेच नाही घेतला. You can barely see the bridge. That's the highway. आणि फायनली हायवे दिसला. त्याच्या पॅरलल रोडवर मी बराच वेळ चालत होतो. Sarvadi railway station. I haven't joined the highway yet, but this last kilometer has really been painful and I really want to sit somewhere. But I just thought maybe I should push myself a little. When I get to the highway, I'll probably stop by a shop or something. I want to charge my phone as well. So my legs are hurting really bad right now. Bro's been through stuff. रेल्वे ट्रॅक क्रॉस करून फायनली हायवेला लागलो. तिकडे एका दुकानात फोन चार्ज करायला दिला आणि 10 मिनिटाचा ब्रेक घेतला. आणि आता काय सरळच चालायचं होतं. Currently at Sant Tukaram Nagar. Just one more metro station to go. Last 2 kilometers. Pretty. Last 1 kilometer. It is almost over. I can see it. I can see it. Finally here.